खेड ग्रामपंचायत सरपंच लता अशोक फरांदे यांना विभागीय आयुक्त पुणे यांनी अपात्र करण्याची कारवाई केल्यानंतर आमदार महेश शिंदे यांनी ही कारवाई राजकीय दबावापोटी करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी या प्रकरणाचा व्यवस्थित अभ्यास केला असता यातील बरेच कामही पूर्ण करण्यात आल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे केवळ विरोधकांनी आणलेल्या राजकीय दबावापोटी ही कारवाई करण्यात आली असून खेड ग्रामपंचायतीमधील पराभव काही नेत्यांच्या जिव्हारी लागला असा टोला त्यांनी शशिकांत शिंदे यांना लगावला आहे. दरम्यान काल शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी पक्षविरोधी भूमिका घेत विरोधकांना मदत करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा नाव न घेता आमदार महेश शिंदे यांना दिला होता. यावर बोलताना मी कोणतीही पक्षविरोधी भूमिका घेतली नाही. उलट जिल्ह्यामध्ये शिवसेनेतीलच एका गटाने राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसला मदत केल्याचा आरोप करत नाव न घेता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला. त्याचबरोबर उदय सामंत यांच्यावरती एकनाथ शिंदे हे निर्णय घेणारे आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील. तसेच आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतीलच तिन्ही नेत्यांनी महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये निकाल बघायला मिळेल असे स्पष्टीकरण आमदार महेश शिंदे यांनी केले आहे. 100% राजकीय दबावपोटी झालेला आहे. जर त्या अधिकाऱ्यांनी डोळे उघडे ठेवून जर पाहिलं असतं याच्यामध्ये कामं झालेली आहेत. याच्यामध्ये चुकून सुद्धा कामं न करता केलेली नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे खेडची परिस्थिती काय आहे. खेडमध्ये आमचे विरोधक आहेत हे लोकांच्या गटाराचं पाणी पुढे जाऊन देत नाहीत. त्यांच्या गटाराचं पाणी पुढे न गेल्यामुळे त्यांच्याच घरामध्ये वाहत होतं. आज शिवसुंदर कॉलनीची काय अवस्था आहे तीच अवस्था आहे. आम्ही ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढे जातोय आणि मग गटाराचं पाणी जर पुढे जाऊन द्यायचं असेल तर मासिक एका घरातून 5-5 हजार रुपये हप्ता या ठिकाणी वसूल केल्याची सुद्धा उदाहरणं आहेत. एखाद्याचं घर बांधायचं असेल तर माझ्या रस्त्यावरून तू जातो परंतु तो रस्ता टीपीला वर्ग झालेला असताना सुद्धा या ठिकाणी गाडी माग हजार रुपये घेतलेले या ठिकाणी उदाहरण आहे. यांची पूर्ण दुकानदारी आमच्या बॉडीनं बंद केली म्हणून त्यांनी हे उद्योग केलेले. सत्तेत असताना सरपंचाला एवढा मंथन करावा लागतो, विलंबन व्हावं लागतं. त्याला सत्तेत राहून सुद्धा जर एवढं होत असेल तर त्याचा उपयोग काय असं चर्चा आहे. हेच सगळ्यात वाईट आहे की आमच्या बरोबर सत्तेत राहून आमचाच पक्ष संपवायचं किंवा महायुतीलाच एकमेकाला संपवायचं हे तुम्ही खासदारकीला पण पाहिलेलं आहे. खासदारकीला सुद्धा कामं कुठं केली ह्या लोकांनी? केलीच नाही. फक्त केल्यासारखं दाखवलं, काम केलंच नाही. शेवटपर्यंत काम केलं नाही. म्हणजे आमच्या बरोबर राहायचं, पद भोगायची आणि शेवटी आमच्याच पार्ट्यांना संपवायचं, महायुतीलाच संपवायचं हे षडयंत्र काय लोकांचं चाललंय निश्चित वरिष्ठांच्या या ठिकाणी मी 100% निदर्शनात सारून देणार आहे. साहेब, उदय सामंतबद्दल एक प्रश्न आहे. पक्षाच्या विरोधात कारवाई करणाऱ्यांना यापुढे आम्ही हे करणार नाही, खपवून घेणार नाही असं त्यांनी तुम्हाला इशारा दिला. पक्षाच्या विरोधात कारवाई करणार, पक्षाच्या विरोधात काम करणार त्यांनी कारवाई केलीच पाहिजे. प्रत्येकच पक्ष करतो. परंतु ते माझ्याबद्दल बोलले असं काही नाही. त्यांनी माझं नाव वगैरे काही घेतलेलं नाहीये आणि मला नाही वाटत त्यांचं माझं नाव घेण्याचं इतपत त्यांचं धैर्य असेल असं मला नाही वाटत. कारण त्यांच्यावर एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मी काय करणार, मी हे त्यांना सांगितलं होतं. आमच्या चर्चा क्लिअर झाल्या होत्या. मी माझी भूमिका स्पष्ट करून क्लिअर करून केलेलं होतं आणि पक्षविरोधी नव्हतं. आम्ही महायुतीतच केलंय. ते त्यांनी काय सांगितलं, विरोधी पक्षाला मदत करणाऱ्या महायुतीच्या विरोधात कोण आहे? त्यांचा इशारा त्यांना आहे. त्यांचा इशारा उलट शिवसेनेतला असा एक गट आहे, शिवसेनेतला एक गट आहे जो विरोधी पक्ष म्हणजे शरद पवार गट आणि काँग्रेसला बरोबर घेऊन काम करतायत. त्यांच्यासाठी तो इशारा आहे. शिवसेनेची भूमिका भाजप बरोबर जाण्याची माहिती आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी ते सरळ काल पण क्लिअर केलंय. सुनेत्राताईंनी सांगितलेलं आहे. परंतु आमच्यातलेच काही नेते असे करतात, त्यांना त्यांनी इशारा दिलाय, तुम्हाला नाही इशारा दिलेला. विधान परिषदेला आल्याची काय भूमिका असणार? सरळ महायुतीतच काम करणार आम्ही पूर्ण ताकदीनं 100% या ठिकाणी. आणि सगळ्यांनी ठरवलंय, तिन्ही नेत्यांनी सांगितलंय, खूप कडक भाषेत सांगितलंय,
एकानंही चाकोरीच्या बाहेर काम करायचं नाहीये आणि निश्चित महायुती जो उमेदवार देईल तो या ठिकाणी निवडून येणार. शंभर टक्के राजकीय दबावपोटी झालेला आहे. जर त्या अधिकाऱ्यांनी डोळे उघडे ठेवून जर पाहिलं असतं, याच्यामध्ये कामं झालेली आहेत, याच्यामध्ये चुकून सुद्धा कामं न करता केलेली नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे खेडची परिस्थिती काय आहे. खेडमध्ये आमचे विरोधक आहेत, हे लोकांच्या गटाराचं पाणी पुढं जाऊन देत नाही. कित्येक लोकांच्या गटाराचं पाणी पुढं न गेल्यामुळं त्यांच्याच घरामध्ये वाहत होतं. आज शिवसुंदर कॉलनीची काय अवस्था आहे, तीच अवस्था आहे. आम्ही ते प्रश्न सोडवण्यासाठी ॲग्रेसिव्हली पुढं जातोय आणि मग गटाराचं पाणी जर पुढं जाऊन द्यायचं असेल तर मासिक एका घराकडून 5-5 हजार रुपये हप्ता या ठिकाणी वसूल केल्याची सुद्धा उदाहरणं आहेत. एखाद्याचं घर बांधायचं असेल तर माझ्या रस्त्यावरून तू जातो, परंतु तो रस्ता TPला वर्ग झालेला असताना सुद्धा या ठिकाणी गाडी मागं हजार रुपये घेतलेले या ठिकाणी उदाहरण आहे. यांची पूर्ण दुकानदारी आमच्या बॉडीनं बंद केली म्हणून त्यांनी हे उद्योग केले. सत्तेत असताना सरपंचाला एवढा अपमान सहन करावा लागतो, निलंबन व्हावं लागतं. ह्याला सत्तेत राहूनसुद्धा जर एवढं हे होत असेल तर त्याचा उपयोग काय, असं चर्चा आहे. हेच सगळ्यात वाईट आहे की आमच्याबरोबर सत्तेत राहून आमचाच पक्ष संपवायचं किंवा महायुतीलाच एकमेकाला संपवायचं हे तुम्ही खासदारकीला पण पाहिलेलं आहे. खासदारकीला सुद्धा कामं कुठं केली ह्या लोकांनी? केलीच नाही. फक्त केल्यासारखं दाखवलं, काम केलंच नाही, शेवटपर्यंत काम केलं नाही. म्हणजे आमच्याबरोबर राहायचं, पदं भोगायची आणि शेवटी आमच्याच पार्ट्यांना संपवायचं, महायुतीलाच संपवायचं हे षडयंत्र काय लोकांचं चाललं आहे हे निश्चित वरिष्ठांच्या या ठिकाणी मी 100% निदर्शनात आणून देणार. साहेब, उदय सामंतच्याबद्दल एक प्रश्न आहे. पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांना यापुढं आम्ही हे करणार नाही, म्हणजे खपवून घेणार नाही असं त्यांनी तुम्हाला इशारा दिला आहे. पक्षाच्या विरोधात कारवाई करणार, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना त्यांनी कारवाई केलीच पाहिजे. प्रत्येकच पक्ष करतो, परंतु ते माझ्याबद्दल बोलले असं काही नाही. त्यांनी माझं नाव वगैरे काय घेतलेलं नाही आहे आणि मला नाही वाटत त्यांचं माझं नाव घेण्याचं इतपत त्यांचं धैर्य असेल असं मला नाही वाटत. कारण त्यांच्यावर एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मी काय करणार, मी हे त्यांना सांगितलं होतं. आमच्या चर्चा क्लिअर झाल्या होत्या. मी माझी भूमिका स्पष्ट करून क्लिअर करून केलेलं होतं आणि हे पक्षविरोधी नव्हतं. आम्ही महायुतीतच केलं. ते त्यांनी काय सांगितलं, विरोधी पक्षाला मदत करणाऱ्या महायुतीच्या विरोधात कोण आहे? त्यांचा इशारा त्यांना आहे. त्यांचा इशारा उलट शिवसेनेतला असा एक गट आहे, शिवसेनेतला एक गट आहे जो विरोधी पक्ष म्हणजे शरद पवार गट आणि काँग्रेसला बरोबर घेऊन काम करतायत, त्यांच्यासाठी तो इशारा आहे. शिवसेनेची भूमिका भाजपबरोबर जाण्याची आहे माहिती आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी ते सरळ काल पण क्लिअर केलं आहे. सुनेत्राताईंनी सांगितलेलं आहे. परंतु आमच्यातलेच काही नेते असे करतात, त्यांना त्यांनी इशारा दिला आहे, तो मला नाही इशारा दिला. विधान परिषदेला नेमकी काय भूमिका असणार आहे? सरळ महायुतीचंच काम करणार आम्ही पूर्ण ताकदीनं 100% या ठिकाणी. आणि सगळ्यांनी ठरवलं आहे, तिन्ही नेत्यांनी सांगितलं आहे, खूप कडक भाषेत सांगितलं आहे की एकानंही चाकोरीच्या बाहेर काम करायचं नाही आहे आणि निश्चित महायुती जो उमेदवार देईल तो या ठिकाणी निवडून येणार. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.